आगामी विधानसभा निवडणुका पाहता गोंदियात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मेळाव्याला संबोधित करत मार्गदर्शन केले। तर यावेळी कार्यकर्त्यांनी माजी आमदार राजेंद्र जैन यांना महायुतीच्या वतीने राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर गोंदिया विधानसभा निवडणूक लढविण्याची संधी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। तर यावर खासदार प्रफुल्ल पटेल यांना विचारणा केली असता अजून आमचे काही ठरले नाही, मात्र कार्यकर्त्यांनी जी मागणी केली आहे त्यावर आम्ही नक्कीच विचार करणार असल्याचे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले। आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गोंदिया जिल्ह्याचे आणि खास करून तालुक्याचे गोंदिया विधानसभा क्षेत्राचे सर्व सहकारी भेटले। स्वाभाविक आहे, त्यांची इच्छा आहे की आम्ही ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढावी आणि हे आमचं पण काम आहे की त्यांची जी भावना आहे ती ऐकून घ्यावी। तसंच त्या लोकांनी सगळ्यांनी मला सूचनाही केली आहे। मी त्यांना सांगितलं आहे की आपण एक महायुतीमध्ये सगळे तीन पक्ष एकत्र आलेलो आहोत, एकमेकांना जागा काहीतरी कमी जास्त द्यावाच लागणार आहे। गोंदियाच्या विधानसभेची जागा अजून अधिकृतपणे आम्ही कोणाला जाईल असं ठरवलेलं नाही। चर्चा 2, 4, 5, 10 दिवसामध्ये जेव्हा संपेल तेव्हा कळेल, त्याच्यानंतर परत आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर बसू। तर आयोजित कार्यकर्ता संमेलनात कार्यकर्त्यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याकडे गोंदिया विधानसभेची निवडणूक लढण्याची संधी माजी आमदार राजेंद्र जैन यांना द्यावी अशी मागणी केली आहे। तर यावर कार्यकर्ते काय म्हणाले आणि राजेंद्र जैन काय म्हणाले आहेत पाहूया। राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते त्यांची ऐकतात आणि आज जे भावना होती, जे सर्व मनची जे बात होती ते सर्व कार्यकर्त्यांनी माननीय खासदार आमचे नेते प्रफुल्ल पटेल साहेबांना सांगितली आहे आणि जे काही म्हणायचं आहे त्यांनी व्यक्तिगत आणि सर्व कार्यकर्त्यांना एक जोश दिला आहे, एक कार्यकर्त्यामध्ये उत्साह आलेला आहे आणि त्यांना जे म्हणायचं होतं ते त्यांनी सांगितलं आहे। बरोबर आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोंदिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये आज आदरणीय आमचे नेते आदरणीय प्रफुल्लभाईजी पटेल यांच्या हे इथे उपस्थित होते। त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या लाडक्या सगळ्या बहिणींची एकच आहे विनंती की यावर्षी या रेजिमला गोंदिया विधानसभेमध्ये आमचे राष्ट्रवादी पक्षामधूनच उभे झाले पाहिजे, आमच्या राष्ट्रवादी पक्षालाच त्यांनी दिलं पाहिजे तिकीट, अशी आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींची विनंती आहे साहेबांजवळ। काय आश्वासन दिलं आहे? साहेबांनी म्हटलं येणारा वेळ महायुतीची सरकार आहे तरीसुद्धा आपण राष्ट्रवादी पक्षालाच समर्थन आहे आणि करू असं त्यांचं मान्यता आहे। देखो भैया के काम 40 वर्षों से इस गोंदिया विधानसभा में भंडारा जिले में काम उनका सतत रहा है और अभी हमारे जितने भी पदाधिकारी कार्यकर्ता जो भी मुख्य हमारे लोग हैं उनकी सबकी मांगे हैं कि इस बार राजू भैया को आमदार की टिकट देना चाहिए और हम लोग सक्षम हैं। इस चुनाव में अगर प्रफुल्ल भाई ने हमको यहाँ की विधानसभा की टिकट दिए तो निश्चित रूप से हम इस शहर से इतना ज़्यादा लीड दिलाएंगे, नहीं तो हम राजकारण छोड़ देंगे। तर हा कार्यकर्ता मेळावा गोंदिया विधानसभेच्या जागेला घेऊन ठेवण्यात आला असून गोंदिया शहर तसेच ग्रामीण भागातील नेते तसेच कार्यकर्त्यांनी हजेरी लावत येणारी विधानसभा निवडणूकवादी काँग्रेसने लढवावी अशी इच्छा कार्यकर्त्यांनी या संमेलनातून व्यक्त केली आहे। तर गोंदिया विधानसभेच्या जागेचा तिढा येत्या 5-10 दिवसात सुटेल असे प्रफुल्ल पटेल यांनी माहिती दिली असून पुन्हा एकदा कार्यकर्त्यांशी संवाद साधून नंतरच आपण ठरवणार असल्याचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांना सांगितले आहे। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा आपली बातमी, जीबी न्यूज गोंदिया।